जय हरी शेतकरी मित्रांनो, आता यापुढे प्रत्येक गावामध्ये एका शेतकरी मित्राची नियुक्ती केल्या जाणार आहे आणि अशी घोषणा कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे यांनी पुणे येथे एका पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे। आता प्रत्येक गावाला कृषी सहाय्यक असतो, पण त्या कृषी सहाय्यकाला 4-4, 5-5 गावं असतात आणि कृषी सहाय्यक प्रत्येक गावाला प्रत्येक शेतकऱ्याला माहिती देऊ शकत नाही। म्हणून आता प्रत्येक गावामधला जो काही चांगला शेतकरी असेल, उत्कृष्ट शेतकरी असेल, अशा शेतकऱ्याला त्याच्याच गावामध्ये कृषी मित्र म्हणून नियुक्ती केल्या जाणार आहे। आता मित्रांनो, याही अगोदर तुम्ही एक जाहिरात पाहिलेली असेल, जी राहुरी कृषी विद्यापीठाच्या नावानं जाहिरात आली होती। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात आले, 20,000 रुपये पगार मिळेल असं सुद्धा सांगण्यात आलं। अर्ज भरून घेतले गुगल फॉर्ममध्ये आणि त्यामध्ये बरेच बेरोजगार तरुण हे फसले गेले होते। त्यांनी ऑनलाईन अर्ज भरले, फी त्याला पेड केली आणि त्यानंतर कृषी विभागाशी संपर्क साधला, कृषी विद्यापीठाशी संपर्क साधला। त्यावेळेस कृषी विद्यापीठानं सांगितलं की अशी कोणतीही भरती आम्ही करत नाही आहोत आणि ती भरती काही थोडी थिडकी नव्हती। 30,500 कृषी मित्र भरण्याची तशी जाहिरात होती आणि ती बोगस जाहिरात होती। त्यामुळे तुम्हाला पुन्हा एक सांगतो की बऱ्याच साऱ्या अशा बोगस जाहिराती येत असतात। अशा बोगस जाहिरातीपासून सावध राहायचं आणि उगच आपलं कुठेतरी लिंक दिसली म्हणून ऑनलाईन फॉर्म भरायचा आणि त्यामध्ये पैसे भरायचं, असं कधीच करायचं नाही। आता जे काही कृषी मित्र आहेत यांची जी नियुक्ती करण्यात येणार आहे, तर ही घोषणा कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे यांनी केली। आता याचे जे काय अर्ज घेतले जातील तर त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर घेतले जातील। उगच कुठेतरी व्हॉट्सअपवर लिंक आली आणि त्याच्यावर फॉर्म भरला असं कधीच होत नसतं, कारण शासन हे अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातूनच ही भरती करीत असतं। आता या कृषी मित्रांची भरती यापुढे जूनच्या नंतर होणार आहे। आता या कृषी मित्रांना काय काम राहणार आहे, तर हे कृषी मित्र जे काही ज्या गावचे कृषी सहाय्यक असतील त्यांच्यासोबत काम करणार आहेत आणि शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती देण्याचं काम हे करणार आहेत। त्यामध्ये शेतीविषयक अनुभव असणं गरजेचं आहे त्या कृषी मित्राला। त्यानंतर त्यानं नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची तयारी ठेवावं लागणार आहे। त्यासाठी त्याच्याकडे चांगलं संवाद कौशल्य असणं गरजेचं आहे आणि यामध्ये जे उत्कृष्ट माहितीवाले कृषी मित्र असतील किंवा बेरोजगार तरुण असतील त्यांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे आणि याची भरती प्रक्रिया ही जूनच्या नंतर होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि यासाठी वार्षिक 18,000 रुपये मानधन त्या कृषी मित्राला मिळणार आहे, म्हणजे जवळपास 1,500 रुपये महिना। आणि यामध्ये कृषी मित्र होण्यासाठी 30% महिलांना सुद्धा प्राधान्य असणार आहे आणि त्या कृषी मित्राचं वय 18 ते 40च्या दरम्यान असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ही सगळी नंतर प्रक्रिया होईल। त्यावेळेस आपण नक्कीच त्याबद्दलची माहिती सविस्तरपणे आपल्याला देण्याचा प्रयत्न करू। मात्र या संबंधितही काही बोगस जाहिराती आल्या किंवा व्हॉट्सअपवर लिंक आली, फेसबुकवर लिंक आली आणि आपण अर्ज भरला, असं कोणीही करायचं नाही। त्यासाठी आपण अधिकृत जे माहिती देणारे चॅनल असतील, अधिकृत वेबसाईट असेल, त्यावरूनच माहिती घेऊन यासाठी अर्ज करायचा आहे, कारण संधी खूप चांगली आहे। प्रत्येक गावात हे नेमलेले जाणार आहेत। यासाठी 1,500 रुपये महिना मिळणार आहे आणि वार्षिक 18,000 रुपये अशी ही चांगली संधी प्रत्येक गावातील बेरोजगार तरुणांसाठी मिळणार आहे। आता तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।